नमस्ते मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ती आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 149 आणि 150 याबाबत मान्य उच्च न्यायालयाने जे काही महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत त्याबाबत अनेक नवीन तलाठी मित्रांची मागणी होती, त्यानुसार हा व्हिडिओ तयार केलेला आहे। लक्षात घेऊया आपण। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 149 व 150 ही कलमे अधिकार अभिलेख आणि विवादात्मक प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची आहेत। प्रत्येक तलाठी, मंडलाधिकारी आणि तहसीलदार यांना या दोन कलमांबाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे। आता कलम 149 अन्वये खालील कोणत्याही प्रकारे स्थावर मिळकतीत कायदेशीरपणे अधिकार संपादन झाले असल्यास त्याची नोंद अधिकार अभिलेखात करण्याकामी तलाठी यांना माहिती देणे बंधनकारक आहे। आपल्याला माहिती आहे, राज्यातील कोणत्याही क्षेत्रामध्ये असलेली जमीन धारण करणारा किंवा त्या जमिनीमध्ये भोगवटा करणारा जमीन मालक, जमीन गहाण ठेवून घेणारा, शासकीय पट्टेदार किंवा कुळ म्हणून किंवा तिच्या खंडाचा किंवा महसुलाचा अभिहस्तांकिती म्हणून कोणताही अधिकार कुठल्या कुठल्या पद्धतीने प्राप्त होतो, तर पहिला आहे वारसा हक्काने म्हणजे सक्सेशनने। दुसरा प्रकार आहे अनुजीविताधिकाराने म्हणजे सर्वायवरशिप म्हणजे मालमत्तेत संयुक्त हितसंबंध असलेल्या व्यक्तींच्या हयातीचा कायदेशीर अधिकाराने। पुढचा प्रकार आहे उत्तराधिकाराने म्हणजे इनहेरिटन्स म्हणजे रक्ताच्या नात्याने किंवा आनुवंशिक संबंधाने जो अधिकार असतो तो। पुढचा आहे विभागणीने म्हणजे बाय डिव्हिजन किंवा पार्टिशन। पुढचा आहे खरेदीने बाय परचेस, गहाणाने बाय मॉर्गेज, देणगीने बाय डोनेशन किंवा बाय गिफ्ट, भाडेपट्ट्याने, लीजने किंवा अन्य रीतीने। या कुठल्याही रीतीने हक्क संपादन करणारी कोणतीही व्यक्ती असा अधिकार तिने संपादन केल्याबद्दल असा अधिकार संपादन केल्याच्या 3 महिन्याच्या आत म्हणजे 90 दिवसाच्या आत तलाठ्याला तोंडी अथवा लेखी कळविल आणि उक्त तलाठी कळविणाऱ्या व्यक्तीला असे प्रतिवृत्त मिळायची लेखी पोहोच नमुना 7 मध्ये तात्काळ देईल अशी तरतूद कायद्यामध्ये आहे। यावरील 2 कलमाबाबत माननीय उच्च न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदवली आहेत त्याच्यापैकी 3 मला जे अत्यंत महत्त्वाचे वाटले ते निकालपत्र मी घेतलेले आणि त्याचे फक्त झिस्ट जो आहे तितका फक्त मी आपल्यासमोर ठेवत आहे। पहिले जे निकालपत्र आहे ते बंसाराजी देवी विरुद्ध मेसर्स बायरामजी जीजीभॉय प्रायव्हेट लिमिटेड ही याचिका क्रमांक ही याचिका जी होती 1998ची याचिका होती आणि याच्यावर निकाल जो दिला गेलेला आहे तो 2006ला दिला गेलेला आहे। यात माननीय उच्च न्यायालयाने असं म्हणलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 148, 149 आणि 150 यांचे एकत्रित वाचन केल्यास असे निदर्शनास येते की अधिकार अभिलेखात एखाद्याचे नाव दाखल करण्यासाठी अर्जदार हा जमीनधारक, भोगवटादार, जमीन मालक, गहाण घेणारा किंवा कुळ असणे आवश्यक आहे। असा अधिकार वारसा हक्क, अनुजीविताधिकार, सहदायकी म्हणजे कोपार्टनर, विभाजन, खरेदी, भेट याद्वारे मालमत्तेमध्ये स्वारस्य मिळवणाऱ्या व्यक्तीलाही उपलब्ध आहे। उक्त दाखल प्रकरणात भुवाल सिंग यांनी दावा केला आहे की दावा जमिनीवर सन 1950 पासून त्यांचा ताबा असून ती जमीन त्यांच्या कब्जात आहे आणि म्हणून त्यांचे नाव अधिकार अभिलेखाच्या इतर हक्क स्तंभात दाखल करावे असा तो दावा होता। न्यायालयाने सांगितलेलं आहे की त्याचा हा दावा केवळ धारक किंवा भोगवटादार असणे या बाबी कायद्याच्या आवश्यकता पूर्ण करत नाहीत असे निरीक्षण नोंदवून उपजिल्हाधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला आहे आणि अपर जिल्हाधिकारी यांनी अपर आयुक्तांनी त्याची पुष्टी केलेली आहे, ती योग्यच आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 2 पोटकलम 12 असे स्पष्ट करते की जमीन धारण करणे किंवा जमिनीचा धारक असणे किंवा जमीन धारक असणे म्हणजे वैधरित्या जमिनीचा कब्जा असणे, मग तो प्रत्यक्षात असो किंवा नसो। म्हणजे जे वारस आहेत, भावी वारस, त्यांची नावं जरी आज 7/12 नसली तरी त्यांचा प्रत्यक्ष कब्जा आहे असे कायदा मानतो
त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष कब्जा असावा असं काही आवश्यक नाही, परंतु जो काही कब्जा आहे तो वैध असावा. केवळ ताब्याच्या आधारे इतर हक्क रकान्यात खातेदाराचे नाव नोंदवणे हे विकृततेपेक्षा कमी नाही, आणि जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याचे समाधान होत नाही की तो ताबा कायदेशीर आहे, मग मूळ मालकाने आक्षेप दाखल केला असो किंवा नसो, अशी नोंद करता आली नसती. आणि जेव्हा अधिकारी वैधानिक कर्तव्य बजावत होते तेव्हा तर नाहीच नाही. याचाच अर्थ वैधानिक कर्तव्य जेव्हा आपण बजावत असतो तेव्हा कायद्याचं पूर्णतः पालन झालं पाहिजे हे बघणं आपलं कर्तव्य आहे. प्रतिवादी किंवा त्याच्या प्रतिनिधीपैकी कोणीही त्याच्या ताब्याबद्दल कधी आक्षेप घेतला नाही असे म्हटल्याने त्याचा ताबा कायदेशीर ठरत नाही. जेव्हा कायद्यात असे नमूद केले आहे की कर्तव्य पार पाडावे लागेल किंवा एखाद्या विशिष्ट पद्धतीने चौकशी करावी लागेल, तर ती व्यवस्थितपणे आणि विहित पद्धतीनेच निकाली काढली जाईल याची तहसीलदारांनी खात्री करणे आवश्यक होते, असे त्या निकालपत्रात म्हणलेलं आहे. याचा अर्थ ताबा कितीही वर्ष जुना असला आणि तो अवैध असला, म्हणजे बेकायदेशीर असला, तर त्याच्यामुळे कुठलाही मालकी हक्क मिळत नाही, हे या निकालावरून आपल्याला दिसून येतं. दुसरा जो निकाल आहे तो श्रीकांत आर संकनवार विरुद्ध कृष्णा बाळू नवकुंदकर असा हा निकाल आहे. ही याचिका 2002ची होती आणि त्याचा निकाल जो आहे तो 16/1/2003 मध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्यात मान्य न्यायालयाने असं म्हणलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 149 आणि 150 आणि त्या संबंधित नियमांचे वाचन केल्यास हे स्पष्ट होते की फेरफार नोंदीच्या संदर्भात महसूल अधिकाऱ्यांना काय काय अधिकार आहेत. ठीक आहे. स्थावर मालमत्तेशी संबंधित महसुली नोंदी केवळ पक्षकारांनी प्राप्त केलेल्या अधिकारांच्या संदर्भातील महसुली नोंदी अद्ययावत करण्याच्या उद्देशाने असतात. असा अधिकार पक्षकारांनी अंमलात आणलेल्या कोणत्याही रीतसर नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे किंवा न्यायालय किंवा अधिकार आणि हितसंबंधाशी संबंधित प्रकरणे हाताळण्यास सक्षम असलेल्या अधिकाऱ्यांनी निर्णय घोषित केल्यामुळे प्राप्त केला गेलेला असावा. कलम 149 किंवा कलम 150 यापैकी कोणतेही कलम किंवा त्या संबंधित नियमानुसार पक्षकारांच्या हक्कांबाबत किंवा त्यांच्या स्थावर मालमत्तेवरील अधिकारांवर निर्णय घेण्याचा अधिकार देत नाही, म्हणजे असा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणजे टायटल डिसाईड करणं हे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना नाहीत. कायद्याच्या उक्त तरतुदी केवळ स्थावर मालमत्तेच्या संबंधात जमीन महसुलाची निश्चिती आणि ते वसूल करण्याच्या उद्देशाने अद्ययावत केल्या जाणाऱ्या महसूल अभिलेखाशी संबंधित आहेत. महसूल अधिकाऱ्यांकडे अशा अहवालांच्या अनुषंगाने चौकशी ही महसुली नोंदींमधील फेरफाराशी संबंधित प्रकरणापुरती मर्यादित असावी. अशी चौकशी कायद्याच्या उक्त तरतुदीनुसार अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. अशा अधिकाऱ्यांसमोर सादर केलेली कागदपत्रे अर्जदाराच्या बाजूने आणि त्याच्या किंवा तिच्याद्वारे दावा केलेल्या रीतीने आणि कोणत्या स्वरूपाचा हक्क संपादन केल्याचे सिद्ध करतात. म्हणजे हक्क संपादन केला आहे की नाही, कोणत्या स्वरूपाचा हक्क संपादन केला आहे की नाही हे सिद्ध करतात, आणि अर्जदाराला असा दावा करण्याचा अधिकार आहे की नाही हे अधिकाऱ्यांना तपासावे लागेल. आणि अशी चौकशी ही महसुली नोंदींमधील नोंदीच्या फेरफारशी संबंधित प्रकरणापुरतीच मर्यादित असावी. ती कायद्याच्या उक्त तरतुदीनुसार अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. वस्तुतः उक्त अधिनियमाच्या कलम 149 आणि 150 अन्वये विहित केलेली संपूर्ण कार्यवाही आणि त्या नियमांतर्गत त्यासाठी विहित केलेली कार्यपद्धती फेरफार नोंदींमधील नोंदी आणि त्यांच्या प्रमाणीकरणाशी संबंधित विवादाशी संबंधित आहे. म्हणजे त्या जो काही फेरफार आहे त्याच्याबाबत जो विवाद आहे त्याच्याशी संबंधित आहे. अशा मालमत्तेवरील पक्षकारांच्या हक्कांबाबत निर्णय घेण्याबद्दल नाही, कारण की हा अधिकार जो आहे तो दिवाणी न्यायालयाचा आहे. थोडक्यात फेरफार नोंदीच्या संदर्भात कलम 150 अन्वये केलेली चौकशी ही फेरफार नोंदीत नमूद जमिनीवर अधिग्रहित केल्या गेलेल्या अधिकाराचे संपादन सिद्ध करते की नाही हे पडताळून पाहण्यासाठी आहे. स्थावर मालमत्तेवरील पक्षकाराचे शीर्षक आणि अधिकार म्हणजे राईट्स अँड टायटल यावर निर्णय घेण्याचा अधिकार अशा प्राधिकाऱ्यांना नाही. या न्यायालयाने नलिनी ओंकार पाटील विरुद्ध गिरधर काशीनाथ पाटील
या प्रकरणात उक्त अधिनियमात समाविष्ट असलेल्या कायद्यातील विविध तरतुदी तसेच संबंधित नियमांचा अभ्यास करून यापूर्वीच असे स्पष्ट केले आहे की ₹100 किंवा त्याहून अधिक किमतीच्या स्थावर मालमत्तेच्या संदर्भात हक्क संपादन करण्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ अधिकार संपादन करण्याबाबतची सूचना ही योग्य दस्तऐवजासोबत असणे आवश्यक आहे. यापुढे म्हणजे त्यामध्ये पुढे असे स्पष्ट करण्यात आले आहे की अधिनियमाच्या कलम 149 अन्वये विधिनिर्दिष्ट केलेल्या अधिकार प्राप्त केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने तोंडी किंवा लिखित स्वरूपात केलेल्या विनंतीनुसार फेरफार नोंदवण्याचे अधिकार वापरताना जेव्हा स्थावर मालमत्तेची किंमत ₹100 किंवा त्याहून अधिक असल्याचे दिसते तेव्हा तलाठ्याने कोणतेही फेरफार करण्यापूर्वी अशा दाव्याच्या समर्थनार्थ कागदोपत्री पुरावा कागदोपत्री पुरावा सादर करण्याचा आग्रह धरणे आवश्यक आहे. महसूल अभिलेखातील नोंदी मुळात महसूल वसुलीच्या उद्देशाने असतात आणि त्याद्वारे कोणत्याही व्यक्तीचे नावे मालमत्तेचे शीर्षक म्हणजे टायटल तयार होऊ शकत नाही असा प्रस्थापित कायदा आहे, हे सेटल लॉ आहे. अशा नोंदी निसंशयपणे स्थावर मालमत्तेच्या संबंधात पक्षकाराचे विशिष्ट अधिकार स्थापित करण्यासाठी पुष्टीकारक पुरावा असू शकतात, परंतु त्या स्वतः कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीचे नावे कोणतेही शीर्षक म्हणजे टायटल निर्माण करू शकत नाहीत. जोपर्यंत RTS कार्यवाहीचा संबंध आहे, महसुली अभिलेखात केलेल्या नोंदींना प्रामुख्याने आर्थिक मूल्य असते आणि त्या कोणत्याही शीर्षक निर्माण करत नाहीत. अशा फेरफार नोंदीबाबत शीर्षकाची कागदपत्रे किंवा विशेष कायद्यांतर्गत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. फेरफार नोंदींमध्ये नोंदवलेले व्यवहार विशिष्ट कायद्यातील तरतुदींच्या विरुद्ध आहेत असे गृहीत धरून स्वतंत्रपणे महसूल अधिकारी नोंदी रद्द करण्याचा आदेश देऊ शकत नाहीत. असा आदेश केव्हा देता येईल? झालेला व्यवहार वैध आहे की नाही याची तपासणी सक्षम अधिकाऱ्याने कायद्यात विहित केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून आणि पारित करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशामुळे प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या हितसंबंधित पक्षकारांना सुनावणीची संधी देऊन तपासावी लागेल. म्हणजे सुनावणीची संधी दिल्याशिवाय म्हणजेच नोटीस बजावल्याशिवाय कुठल्याही नोंदीवर निर्णय घेता येणार नाही असा याचा अर्थ. आता एक अत्यंत महत्त्वाचं निकालपत्र आहे. माझी तर सगळ्या म्हणजे तलाठीपासून सगळ्या महसूल अधिकाऱ्यांना विनंती आहे की हे जजमेंट आपण कृपया नेटवर शोधून याचं संपूर्ण वाचन करावं. हे जजमेंट आहे नलिनी ओंकार पाटील विरुद्ध गिरधर काशीनाथ पाटील. ही 2000ची 2000ची याचिका होती. याचा निकाल जो आहे तो 27/7/2001 रोजी दिलेला अत्यंत सुंदर निर्णय आहे आणि अनेक कन्सेप्ट याच्यामुळे क्लिअर होतात आणि नवीन अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी जरूर हा निकाल वाचावा. तर या निकालपत्रामध्ये जे म्हणलेलं आहे म्हणजे थोडक्यात 2 कलमांशी संबंधित महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 154 अन्वये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेतील हक्काच्या हस्तांतरणाचा प्रत्येक दस्तऐवज नोंदणीच्या अधीन आहे आणि त्यासंबंधी सूचना संबंधित गावच्या तलाठ्यास द्यावी लागेल असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. कलम 149 मधील 3ऱ्या भागामध्ये हे स्पष्ट केले आहे की सदर तरतूद कोणत्याही नोंदणीकृत दस्तऐवजाच्या आधारे किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशान्वये अधिकार संपादन करणाऱ्या व्यक्तीला तलाठ्याला अशा संपादनाच्या अधिकाराची माहिती देण्यापासून सूट देते. म्हणजे सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशान्वये जर एखादा डॉक्युमेंट असेल आणि नोंदणीकृत असेल एखादा डॉक्युमेंट तर त्याची सूचना तलाठ्यांना दिली नाही तरी चालते, कारण की नोंदणीकृत डॉक्युमेंट जे आहे ते निबंधकाकडून डायरेक्टली तलाठ्यांकडे येतात आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत जो काही निकालपत्र असतं ते तलाठ्यांकडे येतं. त्याच्यामुळे त्या व्यक्तींना आणून देण्याची आवश्यकता नाही. याद्वारे हे स्पष्ट होते की भारतीय नोंदणी कायद्यानुसार नोंदणी करणे आवश्यक नसलेल्या दस्तऐवजाच्या बाबतीतच तलाठी कलम 149 अन्वये अर्जावर लेखी किंवा तोंडी सूचना मिळाल्यानंतर अधिकार संपादनाच्या दाव्याच्या समर्थनार्थ दस्तऐवजाशिवाय फेरफार नोंदी करू शकतो. तथापि अशी परिस्थिती स्वाभाविकपणे ₹100 पेक्षा कमी किमतीच्या स्थावर मालमत्तेच्या बाबतीतच उद्भवेल, अन्यथा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंद वह्या तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे नियम 1971 च्या नियम 9 अन्वये अधिनियमाच्या कलम
149 अन्वये कोणत्याही व्यक्तीने दिलेले तोंडी किंवा लेखी प्रतिवृत्त मिळायची पोहोच तलाठ्याने उक्त नियमान्वये विहित केलेल्या नमुना 7 मध्ये देणे बंधनकारक आहे. हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे. आता 7 नमुना जर आपण बघितला इतकं स्पष्ट न्यायालयाने केलेलं आहे, खरंच आपण ऐकावं. नमुना 7 बघता त्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की त्याच्या संबंधीचे अधिकार संपादन करण्याविषयी डॅश डॅश रोजी तोंडी लेखी प्रतिवृत्त त्याच्या पृष्ठार्थ असलेल्या कागदपत्रांसह मिळाले. म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रतिवृत्ताची जी किंवा प्रत्येक अर्जाची जी पोच देता त्यामध्येच लिहिलेलं आहे की त्याच्या पृष्ठार्थ असलेल्या कागदपत्रासह मिळाले. त्याच्यामुळं कागदपत्र सोबत नसतील तर कुठलीही नोंद घेता येणार नाही. त्यामुळे हे स्पष्ट होते की अधिनियमाच्या कलम 149 अन्वये निर्दिष्ट केल्याप्रमाणे अधिकार संपादन केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने तोंडी किंवा लिखित स्वरूपात केलेल्या विनंतीनुसार नोंदी फेरफार करण्याचे अधिकार वापरताना सदर मालमत्तेची किंमत ₹100 किंवा त्याहून अधिक असल्यास तलाठ्याने अशा विनंती किंवा दाव्याच्या समर्थनार्थ कागदोपत्री पुरावा सादर करण्याचा आग्रह धरणे आवश्यक आहे. स्थावर मालमत्तेच्या अधिकारांच्या संपादनाच्या दाव्याच्या संदर्भात कायदेशीर दस्तऐवजाचा कोणताही आधार न घेता पक्षकारांकडून केवळ अर्जांवर नोंदीचे फेरफार करण्यास तलाठ्यांना परवानगी देणे हे अक्षरशः त्यांना फेरफार नोंदीचे अनिर्बंध अधिकार किंवा स्वातंत्र्य देण्यासारखे आहे आणि अशा अधिकाराचा नक्कीच गैरवापर केला जाऊ शकतो असे न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. याचाच अर्थ विनंती अर्ज किंवा दाव्याच्या समर्थनार्थ कागदोपत्री पुरावा सादर केला नसेल तर फक्त अर्जावरून कोणतीही फेरफार नोंदवता येणार नाही. मी आपल्याला वरती नियम 7 मध्ये तरतुदी सांगितलेल्या आहेत, त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे. याच्यावर हे सिद्ध होतं की कुठल्याही अर्जासोबत त्याच्या पृष्ठात जोपर्यंत कागदपत्र नाही तोपर्यंत त्याची नोंद घेता येणार नाही. पूर्ण खंडपीठाने पारित केलेल्या निकालपत्रात असे स्पष्ट केले आहे की तडजोड अर्जाने ₹100 पेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेवर हक्क घोषित केला असेल तर नोंदणी कायदा 1908 कलम 17 पोटकलम 1 त्यातलं पोटकलम ई अन्वय त्याची नोंदणी आवश्यक आहे. हे आपण वाचू शकता. नोंदणी कायद्यामध्ये जे कलम 17 आहे ते आपण वाचू शकता. आणि असा दस्तऐवज नोंदणीकृत नसल्यास तो पुरावा म्हणून अप्रभावी किंवा अग्राह्य होईल. अधिनियमाचे कलम 149 स्पष्टपणे अधिकार संपादन करण्याबद्दल आहे, ते विद्यमान अधिकारांबद्दल नाही. कलम 149 अन्वये फेरफार नोंदीचा प्रश्न तेव्हाच उद्भवेल जेव्हा कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या संबंधात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हक्क हस्तांतरित केले जातात, अन्यथा अशा प्रश्न उद्भवणार नाही. अत्यंत सुंदर विवेचन आहे. आधीच नमूद केल्याप्रमाणे ₹100 आणि त्याहून अधिक किमतीच्या स्थावर मालमत्तेच्या बाबतीत जोपर्यंत त्या संदर्भात आवश्यक दस्तऐवज लिखित स्वरूपात दिलेला असेल तर त्यावर योग्य मुद्रांक शुल्क अदा करून भारतीय नोंदणी कायद्याअंतर्गत कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत एका व्यक्तीने अशी मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावे दिली आहे असे म्हणता येणार नाही. हे जजमेंट आपण नक्की काढून वाचा. अत्यंत सुंदर जजमेंट आहे. या व्हिडिओमध्ये फक्त जे कलमाबद्दल आपण चर्चा केली त्याच्या बाबतीतच मी घेतलेलं आहे. अत्यंत सुंदर जजमेंट आहे. तर यावरून आपल्या लक्षात आलं असेल की कुठलाही दस्तऐवज हा नोंदणीकृत असायला पाहिजे. पहिली गोष्ट ज्याची स्थावर मिळकतीची किंमत ही ₹100 जास्त आहे त्याचा. आणि दुसरी गोष्ट कुठल्याही अर्जावरून कोणताही फेरफार नोंदवता येणार नाही. त्याच्यासोबत अर्जामध्ये जो दावा केलेला आहे किंवा जी विनंती केलेली आहे त्याच्या पृष्ठार्थ कुठलाही नोंदणीकृत दस्त सक्षम अधिकाऱ्याचा आदेश जो आहे या गोष्टी असणे अत्यावश्यक आहे. फक्त अर्जावरून फेरफार नोंदवता येणार नाही. हा व्हिडिओ इथे संपवतो. नमस्ते, धन्यवाद.